आज एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली। जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आणि या अपघातामध्ये आतापर्यंत जवळपास 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। पुष्पक एक्सप्रेसमधील आगीच्या अफवेमुळे लोकांनी या रेल्वेतून उड्या मारल्या आणि त्याच वेळी समोरून आलेल्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेक लोकांना चिरडले। जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुक्यात जळगाव मुंबई रेल्वे मार्गावर माहिजी आणि परधाडे स्थानकादरम्यान एका कोचमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि त्या भीतीने प्रवाशांनी या कोचमधून पटापट उड्या मारल्या आणि त्याच वेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलं। यामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 40हून अधिक जण जखमी झाले आहेत। तर ही घटना एकूणच कशी घडली आपण पाहतोय। परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि जळगाव दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय। यावेळेस रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी रेल्वेच्या बाहेर उड्या मारल्या आणि दुसऱ्या बाजूने ही निळ्या रंगाची जी एक्सप्रेस येते ती आहे बंगळुरू एक्सप्रेस। या बंगळुरू एक्सप्रेसने या सर्व प्रवाशांना चिरडलं आणि यामध्ये आतापर्यंत जवळपास 12 जणांचा मृत्यू झालेला आहे। गाड़ी में मतलब हल्ला गुहार हुआ कि आग लग गई है, तो सभी लोग डर गए और अचानक कुछ लोग तो समझदारी किए कि लोहे में इतनी जल्दी आग लगेगी नहीं, तो इधर कूदे और कुछ लोग उधर कूदे तो डायरेक्ट पटरी पर गिरे और पटरी पर ठीक 4-5 सेकंड बाद उधर से गाड़ी आई और फिर सफाया कर गई। और कहने का मतलब उन्होंने ब्रेक भी मारा, अचानक हॉर्न नहीं दिया कोई भी। आग लगने के बाद पब्लिक सारा उतर गया, फिर बाहर हो गया। फिर उधर से गाड़ी जा रही थी, बहुत इतनी फास्ट थी गाड़ी कि पूछो मत। पता नहीं कितना आदमी घायल हो गया है और कम से कम 30 या 40 आदमी फिर एम्बुलेंस में लेके फिर पोस्टमार्टम के लिए ले गया है। कई हुई लाशें वहाँ पे जो पड़ी थी, मैं अपने वहीं पे पड़ी थी। 1 घंटे कम से कम 1-1.5-2 घंटे के बाद वहाँ पे कोई भी वहाँ पे सुनवाई नहीं हुई थी। 1-2 घंटे के बाद फिर वहाँ पे आए, पुलिस वाले भी आए। दरम्यान ही घटना घडल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूयात। इकडनं कर्नाटक एक्सप्रेस येत होती, ती इतकी फास्ट होती, जवळपास 130 ते 40च्या स्पीडने। मी तिथल्या स्टेशन मास्टरशी विचारले की इथं स्पीड कमी किती असते, तर त्यांनी सांगितलं की 130 ते 140 पर आवर्स। तर त्यामुळे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि जवळपास 11 लोक एक्सपायर झालेले आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी 4 लोक गंभीर जखमी अजून आहे। म्हणजे म्हणजे काय होईल त्यांचंही सांगता येत नाही। त्यांना आपण खासगी वृंदावन म्हणून एक हॉस्पिटल आहे, तिथे ॲडमिट करण्याकरता सुविधा करून ठेवलेली आहे। कसा घडला हा अपघात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर पुष्पक एक्सप्रेस जळगाव स्थानकावरनं 4:10 निघाली होती। पाचोऱ्याजवळ माहिजी आणि पारधाडे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि आग लागल्याच्या अफवेने प्रवाशांनी एक्सप्रेसमधून उड्या मारल्या। दुसऱ्या मार्गावरनं येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलं। रेल्वेच्या धडकेमध्ये 10 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 40 जण जखमी झालेत। तर ही मोठी दुर्घटना घडल्यानंतर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा सरकार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालंय, पोलीस प्रशासनाशी बोलणं झालं आणि मंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे। ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशन करता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात
अशा करता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर या ट्रेनच्या दुर्घटनेमध्ये अनेक जण जखमी आहेत आणि त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. या बातम्यानंतर आता वळूयात वाल्मिक कराडच्या बातमीकडे. वाल्मिक कराडला 7 दिवसांच्या CID कोठडीनंतर आता लगेचच न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. त्यामुळे दमानियांनी सवाल उपस्थित केलेले आहेत. नेमकं दमानिया काय म्हणतायत आणि दमानियांच्या आरोपावर धनंजय मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. कराडला वाचवण्यामागे पोलिसांचा हात. कराडची पोलीस कोठडी संपली कशी? दमानियांचा सवाल, राजकीय बवाल. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी संशयित असलेल्या वाल्मिक कराडची CID कोठडी संपल्यानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र कराडच्या न्यायालयीन कोठडीवर अंजली दमानियांनी सवाल उपस्थित केले. तर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला. वाल्मिक कराड यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली. खरं तर ही इतक्या पटकन पोलीस कोठडी त्यांची संपली कशी असा प्रश्न पडतो की विष्णू चाटे मागतात लातूर जेल आणि त्यांना चॉईस ऑफ जेल दिलं जातं. तर हे होऊ नये, त्यांना आणि चौकशी, पुढचं हिअरिंग ॲज वेल एज ट्रायल हे मुंबईकडे ट्रान्सफर करण्यात यावं. आणि ही जेवढी मंडळी आहे ज्यांना आता न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे त्यांना आर्थर रोडमध्ये ठेवा. काल काही अधिकारी मला सहज भेटले, सहज CIDचे, आणि ज्यावेळेस असं चर्चा झाली त्यावेळेस असं दिसतंय की तपास योग्य दिशेने होत नाही, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय, अजूनही एक आरोपी फरार आहे. तर कराडला VIP ट्रीटमेंट देण्यात येत असल्याच्या दमानियांच्या प्रश्नावर मंत्री धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. हे बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका. वाल्मिक कराडचं नाही तर विष्णू चाटेलाही तुरुंगात स्पेशल ट्रीटमेंट देत असल्याचा आरोप दमानियांनी केलाय. विष्णू चाटेच्या चॉईसनुसार त्याला लातूर जेल देण्यात आल्याचा आरोप दमानियांनी केलाय. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींना मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये टाकण्याची मागणी दमानियांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांकडे केली आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला दमानियांची मागणी मान्य करून आरोपींची कोंडी करणार का, याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर आता कराडला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रियाही समोर आली आहे. कराडनं खूप पापं केलेली आहेत, त्याला ती फेडावी लागणार अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे. आता ते सुटत नाही, लय पाप केलंय त्यांनी त्याला ते फेडावंच लागणार आहे. आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे, कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे, तो सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे. आता की कुटुंबाकडे तुम्ही नाही आलात तर कुटुंब तुमच्या घरी आलंय, त्या कुटुंबाचा अपमान होईल, त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ. तर वाल्मिक कराडवरनं आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरूच असताना दुसऱ्या बाजूला मात्र वाल्मिक कराडच्या मालमत्तेची लिस्ट काही केल्या संपत नाहीये. बीडच्या मांजरसुंबामध्ये कराडच्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीन असल्याचं समोर आलंय. कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे ही जमीन आहे आणि कराडनं याच परिसरामध्ये 50 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोपही केला जातोय. शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केलाय आणि या संदर्भात प्रशासनाला तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचं शेतकरी सांगतायत. 28-29 तारखेला मांजरसुंबा 128 सर्वे नंबरमध्ये नवीन जमीन घेतल्या 136 मध्ये. तेव्हापासून मुरुम उपसा हे झाला, खोदकाम केलं अवैध. आम्ही आडवीला तिथं जाऊन हे केलं तरी त्यांनी ऐकलं नाही. आम्ही तहसीलदारकडं अर्ज केला समोर 3/7/2024ला. त्याच्या मंडळ अधिकारी यांनी 8/8/2024 येऊन पंचनामा केला. त्यानंतरच प्रशासनाने काहीच ॲक्शन घेतली नाही. दरम्यान वाल्मिक कराडच्या 2 बायकांकडे नक्की किती मालमत्ता आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून.
वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजिली कराडच्या नावाने पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीमध्ये 4 BHK फ्लॅट आहे, ज्याची अंदाजे किंमत 3.25 कोटी रुपये इतकी आहे. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावाने फर्ग्युसन समोरील इमारतीमध्ये 2 ऑफिस स्पेसेस आहेत, ज्याची किंमत अंदाजे 12 कोटी रुपये आहे. चिंचवडच्या वाकडमध्ये 2 BHK फ्लॅट, अंदाजे किंमत 1 कोटी रुपये. हडपसरमधील एनमोरा टाउनशिपमध्ये एक फ्लॅट आहे, त्याची किंमत 1.5 कोटी रुपये. वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजिली कराडच्या नावाने एकूण 4.25 कोटींची मालमत्ता. खराडीमधील गेरा ग्रीन्सविला सोसायटीमध्ये एक फ्लॅट आहे, ज्याची अंदाजे किंमत 1.25 कोटी रुपये इतकी आहे. तर सोलापुरातील बार्शीमध्ये शेंद्रे गावामध्ये ज्योती जाधवच्या नावाने 35 एकर जमीन आहे, ज्याची अंदाजे किंमत 1.5 कोटी रुपये आहे. बीडमध्ये मांजरसुंब्यामध्ये ज्योतीच्या नावाने 9 एकर जमीन आहे, ज्याची अंदाजे किंमत 77 लाख रुपये. अशा पद्धतीने वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावाने एकूण संपत्ती आहे 17.5 कोटी रुपयांची. तर एका बाजूला आपण पाहिलं की संपत्ती किती आहे कराडच्या बायकांकडे, तर दुसऱ्या बाजूला सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला फरार घोषित करण्यात आलेले आहे. तसेच कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्यास आता बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली होती आणि या घटनेला आता 1.25 महिना लोटतोय. मात्र अजूनही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. तर फरार कृष्णा आंधळे हा याच भागात फिरत असल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय. दरम्यान कोण आहे कृष्णा आंधळे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी, बीडच्या केज तालुक्यातील मैंदवाडी गावातील रहिवासी, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि 9 गंभीर गुन्हे दाखल, खंडणी, लूटमार आणि चोरी यासारख्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग. सुदर्शन घुलेसोबत आंधळेचा जवळचा संबंध, एकत्रित अनेक गुन्हे. दरम्यान कृष्णा आंधळे पोलिसांबरोबर देखील फिरत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय आणि तरीही पोलीस त्याला अटक करत नाही असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे. हे सीसीटीव्ही काही दिवसांपूर्वीच समोर आलेलं आहे. यावेळेस कृष्णा आंधळे हा वाल्मिक कराड सोबत फिरतोय, मात्र अजूनही त्याला अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान त्याला कधी अटक करणार असा सवाल देशमुखांकडून उपस्थित केला जातोय. पण 307 सारखे गंभीर गुन्हे आहेत. तो 2 वर्षापासून फरार आहे. तरी देखील तो पोलीस प्रशासनातल्या लोकांसोबत बसून त्या ऑफिसवर हारतुरे देतो कुणाला तरी. तिथं काहीतरी मीटिंग होतात, तिथं सगळ्या घटनेचा म्हणजे हे घटना घडण्याच्या अगोदर ते मीटिंग घेतात, खंडणी मागतात, यामध्ये सगळा सहभाग आहे. तर मला त्याचं उत्तर पोलीस प्रशासनाने दिलं पाहिजे की फरार आरोपीला जर जाती त्यावेळेस शिक्षा दिली असती तर पुढची ही हत्या घडली नसती. यानंतर आता बातमी आहे राज्याच्या राजकारणातली. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाची चर्चा सुरू झालेली आहे. तर शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची सेना फोडण्यासाठी फासे टाकायला सुरुवात केली. याबाबत उदय सामंतांनी थेट दावोसमधून भूकंपाचे संकेत दिलेत. नेमका उदय सामंतांचा दावा काय आहे आणि सामंतांच्या दाव्याने कशी खळबळ उडाली आहे, पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट. ठाकरेंची सेना शिंदे पुन्हा फोडणार. दावोसमधून सामंतांच्या दाव्यानं खळबळ. शिंदे काँग्रेसलाही धक्का देणार. शिवसेना फुटीला 3 वर्षही पूर्ण झाली नाहीत. तोच पुन्हा एकदा ठाकरेंची सेना फोडण्यासाठी शिंदे गटानं फासे टाकायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे 4 आमदार आणि 3 खासदार तर काँग्रेसचे 5 आमदार पक्षांतराच्या तयारीत असल्याचा दावा मंत्री उदय सामंतांनी थेट दावोसमधून केलाय. तर एकनाथ शिंदेंनीही फोडाफोडीसाठी आपण सज्ज असल्याचे संकेत दिलेत. माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युबीटीच्या 4 आमदारांनी, काँग्रेसच्या 5 आमदारांनी आणि युबीटीच्या 3 खासदारांनी मागच्या 15 दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. याचा रेकॉर्ड देखील आहे. जवळजवळ 10 माजी आमदार युबीटीचे
हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत. तुम्ही म्हटलं की ऑपरेशन करतो डॉक्टर नसलो तरी येणाऱ्या काळात पुन्हा ऑपरेशन करण्याचा काही मानस आहे का? कारण उदय सामंत म्हणले की उभाठा आणि काँग्रेस पुन्हा एकदा फुटणार आहे आणि अनेकांचे प्रवेश तुमच्याकडे होत आहेत, अनेक जण तुम्हाला भेटून गेले ते विद्यमान आमदार आहेत. त्याचा अर्थ फक्त राजकीय का काढता? राजकीय ऑपरेशन आहे का? तसा रुग्ण मिळाला आहे का तुम्हाला? तुम्हाला जेव्हा रुग्ण मिळेल तेव्हा सांगू, तुम्हाला कल्पना देऊ. दुसरीकडे सामंतांच्या दाव्यावर संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय. दाओसमध्ये जाऊन राजकारण करणाऱ्या सामंतांना मुंबईला परत पाठवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर भाजपची एकहाती सत्ता यावी ही सामंतांची इच्छा आहे का, असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. उद्योग मंत्र्यांचं सुद्धा मी पाहतो, तो उद्योग मंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेचे किती आमदार फुटतील, खासदार फुटतील हे डावसमधून सांगतायत. तर उदय सामंत ह्यांना हा जाब विचारला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब मुंबईला परत पाठवलं पाहिजे. जा मुंबईत जाऊन राजकारण करा. उदय सामंतजींना शुभेच्छा आणि ईश्वराला प्रार्थना आहे की तुमच्या पदाला धोका पोचू नये नवीन आल्यानंतर. अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं मला वाटतं की महायुतीमध्ये आमच्या उदय सामंतांचं मत हे भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता बनावी का, अशा प्रकारचं त्यांचं मनातील काही भावना मला या स्टेटमेंटवरून दिसत आहे. याआधी शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी फोडाफोडीचा दावा केलाय. तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये भाजपनं ठाकरे गटाला खिंडार पाडलंय. त्यामुळे महायुतीकडे तब्बल 230 जागांचं बहुमत असताना अस्तित्वासाठी झगडणाऱ्या महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसला खिंडार पाडण्याची योजना शिंदे गटानं आखली आहे. मात्र खरंच ठाकरे गटाचे आमदार फुटणार की महायुतीतील पालकमंत्री पदावरच्या अंतर्गत धुसफुशीवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे दावे केले जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. त्यामुळे आता सामंतांनी सांगितलेले राजकीय भूकंप खरंच आगामी काळात होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर आता बातमी आहे राज्याच्या गुंतवणुकी संदर्भातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसमध्ये गेलेले आहेत उद्योगमंत्र्यांसोबत आणि आता दाओसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये विक्रमी गुंतवणूक आणलेली आहे. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांनी तब्बल 6,25,000 कोटी रुपयांचा सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्यात आणि या विक्रमी गुंतवणुकीमुळे राज्यामध्ये 92,000पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. यामध्ये सर्वात मोठी गुंतवणूक ही JSW समूहाने केलेली आहे. तर JSW उद्योग समूहाने महाराष्ट्रासोबत 3 लाख कोटींचा करार केलेला आहे. तर टाटा ग्रुपने 30,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. मात्र देशी कंपनीने दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्रासोबत करार केल्यामुळे आता एक वेगळीच चर्चा रंगली आहे. तर दावोसमध्ये महाकरार झालेले आहेत. गडचिरोलीसाठी कंपनी JSW आणि कल्याणी समूहाने गुंतवणूक केलेली आहे. रत्नागिरीसाठी कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणूक 16,500 कोटी, रोजगार निर्मिती 2,450 इतकी. महाराष्ट्रामध्ये कंपनी आहे बालासोर अलॉय लिमिटेड, गुंतवणूक 17,000 कोटी, रोजगार 3,200. पालघरमध्ये कंपनी विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड, गुंतवणूक 12,000 कोटींची, रोजगार 3,500. छत्रपती संभाजीनगरमधली कंपनी अवनी पॉवर बॅटरीज AP इनवेब जेन्सोल, गुंतवणूक 15,271 कोटी. ब्लॅकस्टोन पंचशील रियालिटी बिझनेस MMR, गुंतवणूक 50,250 कोटी, तर रोजगार जवळपास 2,100. पुण्यामध्ये कंपनी एलमार्ट, गुंतवणूक 1,625 कोटी, रोजगार 10,850. यानंतर आता बातमी आहे पालकमंत्री संदर्भातली. तर आता पालकमंत्र्यांची नावं घोषित झालेली आहे. मात्र महायुतीमधला पालकमंत्री पदाचा वाद टोकाला गेलेला आहे. त्याचेच पडसाद आता मुंबईतल्या KEM रुग्णालयाच्या कार्यक्रमातही दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या वादामुळे ते गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. दरम्यान त्यातच काल शिंदे सेनेनं केलेल्या आंदोलनावर भाजपानं नाराजी व्यक्त केलेली आहे. महायुतीमध्ये अशा प्रकारचे कुठल्याही पक्षाचे जे प्रदर्शन आहे ते त्यांच्या नेतृत्वावर थांबवले पाहिजे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचं प्रदर्शन होणार होतं.
पण मी स्वतः गिरीश महाजनजी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या नेत्याशी बोललो आणि कुठलंही प्रदर्शन होऊ दिलं नाही. एकनाथ शिंदेजींनी यात दखल घेतली. मला वाटतं सरकारमध्ये एकनाथजी आहे, देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारजी बसतील, निर्णय करतील. रस्त्यावर ते प्रदर्शन मला वाटतं योग्य नाही. मुख्यमंत्री आल्यानंतर त्या चर्चेमधून सगळे प्रश्न सुटतील. तुमचे जे जे प्रश्न आतापर्यंत आले सरकार स्थापन होण्यापासून ते सगळे सुटत गेले, ते आम्ही सगळे सोडवले. त्यामुळे हाही प्रश्न सुटेल हा विश्वास ठेवा. तर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तमराव जानकर हे दिल्लीत खासदार संजय राऊतांच्या भेटीसाठी गेले होते. उत्तमराव जानकर उद्यापासून दिल्लीमध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार आहेत आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्येही चर्चा झाल्याची माहिती आहे. 25 तारखेला सोबतीला कोण असतील माहीत नाही, पण मी एक आमदार आहे. 3 लाख लोक माझ्या पाठीमागे आहेत, म्हणजे 3 लाख लोकांचा तो सत्याग्रह आहे. आता आज उद्या बऱ्याच लोकांच्या भेटी होतील परवापर्यंत 24 तारखेपर्यंत, आणि त्या माध्यमातून कोणी जे येतील सोबत त्यांना घेऊन बसू. आम्ही केजरीवाल साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे, राहुलजींना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. थोड्या वेळाने मनोज झा साहेबांना भेटणार आहोत. सगळ्या UPNची बैठकसुद्धा पवारसाहेब घेणार आहेत. पुढच्या 1 महिन्याच्या सेशनमध्ये जंतर मंतरवरती मोठं आंदोलन करण्याचे नियोजन आहे. भाजपा नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेत. यावेळेस वाळूवाले आपलेच आणि त्यांना सोडून द्या असं विखे पाटलांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटल्याने नवा वाद निर्माण झालाय. वाळूवाल्यांना संरक्षण देण्याची विखे पाटील यांची भूमिका आहे का असाही प्रश्न त्यांच्या या वक्तव्याने निर्माण झालाय. दरम्यान या प्रकरणी विखेंनी स्पष्टीकरणही दिलंय. हा मस्करीचा विषय असून अवैध वाळू तस्करांवर सरकार कारवाई करत आहे आणि उजनी धरणातील वाळूंचे टेंडर लवकरच काढणार असल्याचं विखे पाटील म्हणतात. वाळूचे ट्रक पकडले, याचे ट्रक पकडले, ते ऐकावं लागतं आपल्याला. आपल्या जिल्हा प्रसिद्ध त्यासाठी मला माहिती आहे ना. वाळूचे ट्रक आहेत, क्रशरच्या गाड्या आहेत, म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहे. मला फार मोठी जबाबदारी येतात विजय कुमार. नाही, कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी त्यांना मागे म्हटलं दुर्लक्ष करा जरा थोडंसं, गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही. आपले लोक आहे सगळे. साहेब, या वक्तव्यातून कुठतर आपण वाळू तस्करांचं समर्थन करताय. कुठतर जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं मी की लक्ष देऊ नका बाबा, हे होतच राहतं. म्हणजे नेमकं काय समजायचं की तुम्ही सगळ्या गोष्टी कामात घेऊ नका. आता काही गोष्टी गमतीनं आपण बोलतो माणूस काय, पण वाळू धोरणाच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय कडक राहिलो. सगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यामध्ये कुठं कसूर झाली नाही. अनेक वेळा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी लागली आणि वाळू काढण्याच्या नदीतून म्हणजे आपण नदीतलं पाणी संपवणं असं होतं. म्हणून त्याला विरोध माझा नेहमीच त्याला विरोध राहिलेला आहे. यानंतर आता बातमी आहे संजय राठोड यांच्या संदर्भात. यवतमाळच्या एका रॅलीमध्ये मंत्री संजय राठोड यांची डायलॉगबाजी पाहायला मिळाली आहे. झुकेगा नाही साला म्हणत राठोडांनी डायलॉगबाजी केली आहे. संजय राठोड यांचा इशारा नेमका कोणाला याची चर्चा आता सुरू झाली आहे.